पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडोकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर मी नागिनदास परिसरामध्ये, नालासोपारामध्ये, आणि या नालासोपारा परिसरामध्ये आज भव्य दिव्य असं भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे। सत्य साईबाबांचं या ठिकाणी जर पाहायला गेलात तर मोठा भंडारा आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जाणून घेऊया की या भंडाऱ्याचं स्वरूप किंवा इथल्या साईबाबाच्या मंदिराची इतिहास काय, थोडक्यात आपण प्रथमतः जाणून घेऊया। साहेब, सांगायचं झालं तर आज आपल्या या नागिनदास परिसरामध्ये इच्छापूर्ती साईबाबा मंदिर याची स्थापनासुद्धा केलेली आहे। प्रथमतः ह्या मंदिराची एक इतिहास काय सांगा। एक आपण हे डेव्हलप व्हायच्या अगोदर इथे चाळी होते, स्थानिक लोक होती, त्या लोकांची एक इच्छा होती की ते मंदिर छोटंसं होतं, त्या ठिकाणी डेव्हलप झाल्याच्या नंतर एक भव्य दिव्य असं एक मंदिर बनवावं, असं एक मोठं एक मंदिर बनवलं आणि इथे आपण इच्छापूर्ती असं नाव दिलेलं आहे। आणि इथल्या लोकांसाठी इथलं एक इच्छापूर्ती म्हणजे एक साईबाबांचं एक स्थान झालेलं आहे। जाणाऱ्यांचा इथे येतात, इथे लोक नमस्कार करून जातात। त्याच्यापासून आपण इथे सगळे कार्यक्रम राबवतो, भंडारा करतो। काही कुठचे पण प्रश्न असतील तर आपण सगळे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इकडचं सगळं काय असेल तर आपण मार्गाला लावतो। तुमच्याच पण थोडंसं तुमचं पण आम्हाला सहकार्य मिळतंच। डॉक्टर संजय जाधव यांच्याच मार्गदर्शनाखाली हे मंदिर स्थापन आपण केलेलं आहे। धन्यवाद। या ठिकाणी ताईसुद्धा आहे, ताईंच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आम्ही ताई पाहिलं गेलं की प्रत्येक वेळी या मंदिरामध्ये तुमचं नामस्मरण असतं, तुमची भक्ती असे। तुम्ही काय साईबाबांबद्दल? साईराम, मी सर्वांचं नमस्कार करते आधी सर्वांना, आणि मी सांगू इच्छित आहे की ह्याला 1 वर्ष झालं, आज वर्धापक दिन आहे, त्याच्यामुळे तुम्ही गर्दी बघू शकता किती लोक जमली आहेत आणि किती इच्छा साई भक्त आहे ते। आता पहिला वर्ष आहे, अशीच आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं असं आमची इच्छा आहे आणि असंच सगळं छान व्हावं अशी। भंडाऱ्याचं स्वरूप आहे, भंडाऱ्याच्या स्वरूपामध्ये कित्येकशी लोक याच्यामध्ये सहभागी झाले आहेत। प्रथम या भंडाऱ्यामध्ये ज्या लोकांना तुम्हाला देणगी मिळाली की भंडाऱ्याचं स्वरूप मिळालं आहे त्यांचे आभार तुम्ही कसे माना? त्यांचे भरपूर आभार मानू, आम्ही मनापासून आभार मानू त्यांचे सर्वांचे की ते लोक असंच आम्हाला सहकार्य करत राहावं आणि आमच्या मंदिरासाठी मदत करायला यावं अशी आमची इच्छा आहे। विभागातल्या लोकांनी संपूर्ण आम्हाला सहकार्य करावं आणि जे काय साईबाबांचं जी काय शक्ती आहे, साईबाबांची जी काय भक्ती आहे आणि श्रद्धा आणि सबुरी हा जो संदेश आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचवा असा यांचा या ठिकाणी उद्देश आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सह दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।